हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेविकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर नमस्कार सेवेकरांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर सेवेकरांनो, वर्षातून एकदा येणारा आणि भाऊ-बहिणीच्या नात्यातील आठवण करून देणारा अतिशय सुंदर दिवस म्हणजे रक्षाबंधन. ह्या दिवशी प्रत्येक बहिणीला आपल्या भावाच्या हातावर राखी बांधायची असते, भावाला ओवाळायचे असते आणि त्याच्या कपाळावर कुंकू लावायचे असते आणि मनापासून त्याच्या सुखासाठी प्रार्थना करायची असते. पण सेवेकरींनो, राखी कोणत्याही वेळेला बांधली तर चालते का? नाही. की राखी बांधण्यासाठी काही शुभ वेळ असते का? हो. आणि यंदा म्हणजे 2026मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी कोणते शुभमुहूर्त आहेत, तसेच राहू काळाची कोणती वेळ टाळायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला राखी बांधताना करायची एक छोटीशी सुंदर गोष्ट देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते. रक्षाबंधन 2026 कधी आहे? तर सेवेकरींनो, यंदा रक्षाबंधन शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या दिवशी बहिणीने आपल्या भावाला राखी बांधताना आणि भाऊ आपल्या बहिणीच्या सुखासाठी, तिच्या रक्षणासाठी आणि तिच्या आयुष्यात नेहमी आनंद राहावा ह्यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या घरात रक्षाबंधनच्या दिवशी सकाळपासून एक वेगळीच वातावरण असते. कुठे राखीची तयारी सुरू असते, तर कुठे फराळ केला जातो, तर कुठे भावासाठी नवीन कपडे घेतले जातात. आणि बहीण तर आपल्या भावासाठी राखी निवडताना किती उत्साही असते. पण ह्या सगळ्यांबरोबर राखी बांधण्याची योग्य वेळ ही महत्त्वाची असते. आता जाणून घेऊया राखी बांधण्याची शुभ वेळ. तर सेवेकरांनो, यंदा सकाळची वेळ राखी बांधण्यासाठी चांगली आहे. पहिला शुभ वेळ सकाळी 6:19 ते 7:53 ज्यांना सकाळी लवकर उठून देवाची पूजा करून राखी बांधण्याची आहे, त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे. आता आपण दुसरी वेळ पाहणार आहोत. तर दुसरा शुभ वेळ आहे सकाळी 7:53 पासून 9:27 ह्या वेळेतही तुम्ही भावाला राखी बांधू शकता. घरातील पूजा व देवाला नैवेद्य दाखवणे आणि बाकीची तयारी करून ह्या वेळेत राखी बांधता येईल. आता तिसरा शुभ वेळ तर आणि हे सेवेकरांनो, तिसरी वेळ आहे सकाळी 9:27 पासून ते 9:48 ह्या अमृत चौखटीयाचा भाग आहे. पण पौर्णिमा सकाळी 9:48 समाप्त असल्यामुळे ह्या वेळ खूपच कमी आहे. म्हणून शक्य असेल तर पहिले किंवा दुसऱ्या वेळेची राखी बांधून घेणे सोयीस्कर ठरेल. आता राहू काळाची वेळ लक्षात ठेवा. आता सेवेकरांनो, एक महत्त्वाची गोष्ट, रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी 11:01 पासून दुपारी 12:36 राहू काळ आहे. म्हणून ह्या वेळेत शक्यतो राखी बांधण्याचा मुख्य विधी टाळावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वेगवेगळ्या शहरानुसार पंचांगातील वेळ थोडी पुढे मागे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल तिथले स्थानिक पंचांगाची वेळ एकदा नक्की तपासून घ्या. त्यानंतर आता राखी बांधायची कशी? तर सेवेकरांनो, आता खूप सोपी पद्धत सांगते. राखीच्या दिवशी सकाळी उठून घराची स्वच्छता करा. स्नान करून स्वच्छ कपडे घाला. देवघरात दिवा लावा. श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर हात जोडून प्रार्थना करा आणि आपल्या भावासाठी मनापासून म्हणा, स्वामी महाराज, माझ्या भावाला नेहमी सुखी ठेव. त्याच्या आयुष्यात कोणतीही अडचण आली तर त्याला ती पार करण्याची ताकद दे. त्याच्या घरात सुख शांती राहू दे. आणि सेवेकरांनो, अशा मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच खूप सुंदर आणि स्वामींपर्यंत नक्कीच पोचेल. यानंतर राखीचे ताट तयार कसे करायचे? ताटामध्ये काय काय घ्यावे? कुंकू घ्या, अक्षत घ्या, फूल ठेवा, दिवा ठेवा, राखी ठेवा आणि भावाला आवडणारी मिठाई नक्कीच ठेवा. त्यानंतर भावाला व्यवस्थित बसवा आणि सर्वप्रथम त्याला कुंकू लावा. कुंकूवर अक्षता लावा. त्यानंतर प्रेमाने आरती करा आणि मग त्याच्या उजव्या हातावर राखी बांधा. राखी बांधताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या भावाच्या
आयुष्यात सुख आणि आनंदी नेहमी राहू दे. एक छोटीशी खास गोष्ट. आता मग सेवेकरांनो, ही गोष्ट मी खास सांगते. राखी बांधताना फक्त राखी बांधणे लगेच उठू नका. राखी बांधल्यानंतर एक क्षण भावाच्या डोक्यावर हात ठेवा आणि त्याच्यासाठी मनापासून आशीर्वाद द्या. व जर भाऊ मोठा असेल तर त्याच्या पाया पडण्याऐवजी प्रेमाने नमस्कार करा, मिठी मारा. आणि जर तुमच्यात काही दिवसापासून भांडणं असेल, बोलणं बंद असेल, तर काही गैरसमज झाले असतील, तर रक्षाबंधनाचा ह्या दिवशी हे सगळं विसरण्याचा हाच तो दिवस आहे. तर कारण राखीचा धागा छोटा असतो, पण त्याच्याशी जोडलेले नाते खूप मोठे असतात. बहिणीसाठी एक खास संदेश. सेवेकरांनो, आजच्या काळात प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे. भाऊ वेगळ्या शहरात असतो, बहीण लग्न करून दुसऱ्या घरी गेलेली असते, दररोज फोनवर बोलणंही होत नसेल. पण रक्षाबंधनाचा एक दिवस सगळ्यांना पुन्हा जवळ आणतो. म्हणून ह्या दिवशी महागडी राखी किंवा मोठी भेटवस्तू ह्यापेक्षा मनापासून दिलेली वेळ आणि प्रेम जास्त महत्त्वाचं आहेच ना. भावांनी भावांनी बहिणीला भेटवस्तू दिली नाही तरी चालेल, बहिणीने भावाला मोठी राखी आणली नाही तरी चालेल, पण एकामेकाच्या सुखासाठी मनापासून 2 शब्द बोलले तर रक्षाबंधन अतिसुंदर आणि खूप मस्त होईल. तर सेवेकरांनो, यंदा 28 ऑगस्ट 2026 शुक्रवारी रोजी रक्षाबंधन साजरे करा. राखी बांधताना शक्य असेल तर सकाळची शुभवेळ निवडा. पहिली वेळ आहे 6:19 ते 7:53, दुसरी वेळ आहे 7:53 ते 9:27 आणि 9:27 ते 9:48 हे उपलब्ध अमृत चौखटी याचा भाग आहे. तसेच 11:01 मिनिटाने ते 12:36 राहुकाल शक्यतो टाळा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राखी फक्त हाताला बांधू नका, आपल्या भावाच्या मनाशी नातं आणखी घट्ट बांधा. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहू द्या. तुमच्या भावाला उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि भरभराट मिळू दे. आणि प्रत्येक भाऊ बहिणीचे प्रेम असेच कायम राहू दे, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला आपल्या बहीण भावापर्यंत नक्कीच शेअर करा. आणि कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. माझ्या भावावर सदैव कृपा राहू दे, हे स्वामी राया. आणि पुन्हा एकदा मनापासून अंतःकरणापासून श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांना राखी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.